नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. स्वर्गवासी वसंतदादांच्या स्मृतीस वंदन करून आज शंभू महादेवाच्या या रांजणी गावामध्ये तुमच्या आमच्या सर्वांचं दैवत श्रद्धेय मोठे मालक स्वर्गीय औंदुरांना, स्वर्गीय यशवंतभाऊ या सर्वांच्या पवित्र स्मृतीस, स्वर्गीय भारतनाना या सर्वांच्या पवित्र स्मृतीस वंदन करून स्टेजवरून उपस्थित तुमच्या आमच्या सर्वांचे मार्गदर्शक प्रशांतजी मालक साहेब, कल्याणरावजी काळे साहेब, सर्वांची आता नावं घेत नाही, स्टेजवर उपस्थित सर्व मान्यवर ज्येष्ठ मार्गदर्शक आणि येणाऱ्या या निवडणुकीला सामोरे जाणारे सर्व उमेदवार ज्यांच्यासाठी आवर्जून हे इलेक्शन आपण खेळतोय, सर्वसामान्य जनता, अशा सर्व तुम्ही उपस्थित. खऱ्या अर्थानं मागच्या 2-4 दिवसापासून, मागच्या आठवड्यापासून चित्र तुम्ही सगळी बघितली. या इलेक्शनला सामोरं जात असताना महायुतीच्या माध्यमातून आपण सर्वजण पुढे जात होतो, पण 2 दिवसात थोडीशी चित्र वरच्या घटनांमुळे बदलली आणि बदलत असताना मालक आणि चेअरमन साहेब यांच्या माध्यमातून या इलेक्शनला सामोरं जावं ही तुमच्या आमच्या सर्वांची एक भावना होती, एक इच्छा होती. त्या इच्छेसाठी राष्ट्रवादीच्या मार्फत आम्ही येत असताना आम्हाला तिथं तुम्ही सगळ्यांनी बघितलंय कोणी कशा पद्धतीनं राजकारण केलं, कशा पद्धतीनं त्या गोष्टी झाल्या. बापू, त्याच्यावर आपण भरपूर काय बोलणार आहे. आपल्याला 10 दिवस आहे, 20 दिवस जरी मिळाले तर मालक एवढं मटेरियल माझ्याकडे आहे की ती पुरणार नाही, पण थोडं हसते घेऊ. एकदमच लाईन वर गेली म्हणजे तुम्ही म्हणणार लागा वेगळं गणित दिसतंय, मग थोडं हळूहळू जाऊ. तुम्ही बघितलं सर्वांनी, पण आज मालकांनी सांगितलं की आपल्याला ह्या समोर जात असताना आपलं एकदा मिळायचं ठरलंय, मिळून जायचं ठरलंय. विचारधारा एक आहे, तुमच्या आमच्या सर्वांचं विचारधारा वेगवेगळी असली, काम करायची पद्धत वेगळी असली, तर तुमचा आमचा केंद्रबिंदू एकच आहे की ती म्हणजे समोर बसलेली जनता. ज्यासाठी स्वर्गीय वसंतदादांनी काम केलं, ज्यासाठी स्वर्गीय मोठ्या मालकांनी काम केलं, आता प्रशांत मालक काम करतायत, आता चेअरमन साहेब काम करतायत, आज प्रणव मालक काम करतायत, आज समाधान काळे काम करतायत, ही सगळी मंडळी फक्त काम करतायत ही म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांसाठी आपण काम करतो. पक्ष वेगळा होता, संघटना वेगळी होती, तुमचे राष्ट्र वेगळे होते, पण सगळ्यांचा केंद्रबिंदू म्हणजे ज्याच्यासाठी काम करायचंय म्हणजे ती म्हणजे समोर बसलेली जनता. मी मालकांचं सर्व टीमचं कौतुक करतो की शेवटच्या घडीला तुम्ही आम्हाला संधी दिली या भाजप पक्षामध्ये प्रवेश देऊन येणाऱ्या इलेक्शनला जेडपी मध्ये, जिल्हा परिषद मध्ये, पंचायत समितीमध्ये जायची तुम्ही आम्हाला संधी दिली, त्याबद्दल मी खऱ्या अर्थाने तुमचं खूप खूप आभार मानतो. आज तुम्ही आमच्यावर विश्वास टाकला की ठीक आहे, मागच्या 6 महिन्याखाली, 2 महिन्याखाली तुम्ही वेगळ्या पक्षात होता, वेगळ्या विचारधारेत काम करत होता, पण तुमची तळमळ आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी काम करायची, तुमचा वारसा आहे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे काम करायसाठी. पण त्यावेळेस तुम्हाला एक टेक्निकल अडचण आली, ती सगळी अडचण बाजूला सारून सर मोठ्या मनानं मालकांनी आमच्या या सगळ्या तरुण, त्यात गणेश पाटील असेल, मी असेल, आमचे आदिनाथजी देशमुख साहेब असतील, या सगळ्यांना सामावून घेतलं आणि हा पुढचा वारसा तुम्ही तरुण पोरांनी चालवला पाहिजे ह्या भावनेपोटी या बीजेपी मध्ये, भाजपामध्ये आम्हाला प्रवेश देऊन तुम्हाला एक काम करायची संधी दिली, त्याबद्दल खऱ्या अर्थाने कौतुक आहे. माझी इथं बसलेल्या सगळ्या लोकांना विनंती आहे, वेळ फार थोडा आहे. समोर बोलणारी मगाशी माणसांनी सांगितलं की वेगळ्या पद्धतीनं सोशल मीडिया असेल, या माध्यमातून असेल किंवा वेगवेगळी भाषणं करून तुम्हाला आम्हाला वेगळ्या पद्धतीनं जातीपातीचं राजकारण सांगून आपल्याला डावललं जातं, आपल्यात काहीतरी वेगळा एक विष पसरवलं जातं. माझ्या इथल्या तरुण बांधवांना विनंती आहे की हे सगळं थोडंसं वेगळ्या विचारांधारेनं बघा, सत्य काय आहे बघा, मागच्या जुन्या काळात लोकांनी आपल्यासाठी काय केलंय बघा आणि भविष्यात काय करणार आहेत बघा, याचा विचार तुम्ही सर्वांनी कार्यकर्त्यांनी करावा, एवढीच विनंती या निमित्ताने करतो. आणि परत एकदा या इलेक्शनला सामोरं जाताना सगळ्या थोड्या मोठ्याने आशीर्वाद द्यावा. मनातील मनभेद असतील, काही गोष्टी मागच्या दरम्यानच्या काळात, त्याच्या मागच्या काळात आमचे भोसले साहेब म्हणले तसं इलेक्शनच्या
ग्रामपंचायतीच्या हिशेबानं काही चुका झाल्या असतील त्या सगळ्या गोष्टी मागे सारून तुम्ही सर्वांनी एक दिलानं हातात हात काम करून येणाऱ्या काळात 8 झेडपी आणि 16 पंचायत समिती या सगळ्या जास्तीत जास्त मतानं निवडून आणण्याचा संकल्प या निमित्ताने करावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.